शिवभारत अध्याय 12वा. चक्रवाक पक्षाचे वियोग दुःख नाहीसे करणारा, दुपारच्या फुलाप्रमाणे कांतिमान सूर्य उदयाचलाच्या शिखराग्रावर आरोहण करण्याच्या बेतांत होता. प्रभातकालीन संध्यारागाने गगनरूपी अंगणास लाली आली होती. अंधकाररूपी निशाचरापासून सर्व दिशा मुक्त झाल्या होत्या. जणू काय भीतीने आंदोलन पावणाऱ्या पंपा सरोवराच्या पाण्याच्या तुषारांच्या योगे शीतल आणि विकसित कमलांच्या सुगंधाच्या योगे आल्हाददायी असा वायू वाहत होता. अशावेळी दिलावर खान, मसूद खान, सरजा याकूत खान, अंबर खान, अद्वनीचा राजा, कर्णरूचा राजा, फराद खान व कैरात खान हे दोघे, त्याप्रमाणेच याकूत खान, आझम खान आणि बडलोल खान, मानी मलिक राहुन खान, राघव मंबाजी, वेदोजी भास्कर आणि हैबत राजा वाचा पुत्र महाबलवान बल्लाळ असे तिघे मदोन्मत्त ब्राह्मण सरदार, सिधोजी आणि मंबाजी पवार, मंबाजी भोसले आणि निरनिराळ्या कुलातले दुसरेही सरदार, युद्धाची खुमखुम अंगात चढल्यामुळे मोठमोठी आयुध धारण करून आपल्या पताकांच्या गर्दीने आकाश जणू काय कापवीत, घोड्यांच्या खुरांच्या अग्रांनी पृथ्वीचा जणू काय चुरा करीत, आपल्या तेजोराशींनी सकल त्रिभुवनास जणू काय जाळून टाकीत, प्रबल सैन्याच्या योगे जणू काय सभवती तट बांधीत, अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि यमाप्रमाणे निर्भय असे ते सरदार मुस्तफा खानाच्या आज्ञेवरून शहाजी राजाचे शिबीर वेढा देते झाले. इकडे शहाजीच्या शिबिरात हत्तींवर हौदे चढविलेल्या नव्हते, घोड्यावर खोगिरे घातलेली नव्हती, सैनिकांची पटके सज्ज नव्हती, नायक निजून उठले नव्हते. रात्रीच्या जागरणाने अतिशय ग्लानी आल्यामुळे पहारेकरी निद्रित होते. यामुळे नाना प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या शिबिरात एकच गोंधळ उडाला. मोठ्या खळ्यानी जसा सूर्याचे बिंब दिसते तसे शत्रू सैन्याच्या योगे शहाजीचे शिबीर त्या समयी दिसू लागले. सागराप्रमाणे गर्जना करणाऱ्या त्या सैन्याचे पिछाडीचे सर्व बाजूंनी संरक्षण सेनापती मुस्तफा खान स्वतः करीत होता. नंतर खंडोजी, अंबाजी, मानाजी हे बंधू, तसेच इतर सरदार आणि तरवारी, धनुष्ये, भाले, दुनिका आणि चक्रे ही धारण करणारे सैनिक ज्याच्या भोवती आहेत असा घोर कृत्य करणारा महाबाहू बाजीराव घोरपडे, जणू दुसराच वडवानल असा यशवंतराव वाढवे, पवार कुलाचे भूषण मालोरजा राजा भोसले असे ते सर्व बलिष्ठ सरदार आपण बसलेल्या घोड्यांच्या खुरांनी पृथ्वीचे चूर्ण करीत शहाजीच्या शिबिरात शिरले. हत्तींनी सिंहास जसे जागे करावे तसे त्या समयी त्या मदोन्मत्त जयेच्छू आणि अतिशय गर्जना करणाऱ्या सरदारांनी निजलेल्या शहाजीस जागे केले. शत्रू आलेले ऐकून जागा होताच स्वतः सज्ज होत होत शहाजीने सज्ज व्हा असा सर्व सैनिकांना जोराने हुकूम सोडला. तेव्हा घोडा घोडा, तरवार तरवार, भाला भाला असा शहाजीच्या गोटात एकच गोंधळ उपसला. महाबाहू आणि महाबलाढ्य असा शहाजी राजा सज्ज होत आहे आणि त्याचे मोठे सैन्य आकस्मिक भयाने ग्रस्त झाले आहे, गोंधळून गेले आहे. इतक्यात प्रत्येक युद्धात सिंहाप्रमाणे अकुंठित गती असलेला खंडोजी पाटील हा एकटाच घोरपड्यांवर चालून गेला. अंगात कवच घातलेला, अभेद्य ढालीमुळे खंबीर, भाला घेतलेला, उत्तम नेम मारणारा, तरवार लटकविलेला, युद्धकुशल असा प्रख्यात खंडोजी पाटील जेव्हा त्वरित घोड्यावर बसून रणांगणात गेला तेव्हा बाजी, घोरपडे इत्यादींनी सिंहगर्जना केली. मग अत्यंत वेगवान घोरपडे सरदारांनी त्या पाटील कुलभूषणाला त्वेषाने चोहोबाजूंनी घेरले. तेव्हा त्या तेजस्वी खंडोजी पाटीलाने मेढांना भेडणाऱ्या आपल्या भाल्याने गरगर फिरवून आपल्या घोड्याला हजारो रंगणे घ्यावयास लावली. त्याने गरगर फिरविलेल्या भाल्याचे अंतराळात गरगर फिरणारे तेजोवलय सूर्यबिंबाप्रमाणे चमकू लागले. नाना प्रकारच्या शस्त्रांनी प्रहार करणाऱ्या मोठी आयुध धारण करणाऱ्या वीरांचे त्याने आपल्या भाल्याने संतापाने तुकडे तुकडे केले. क्रुद्ध इंद्राने आपल्या वज्राने पाडलेल्या पर्वताप्रमाणे प्रत्येक अवयव तुटून अनेक योद्धे भूमीवर पडले. क्रोधाने दात ओठ चावून युद्धपरायण शूर शत्रूंनी याच्यावर जोराने प्रहार केले असतानाही याने आपला पराक्रम दाखवला. त्यासाठी त्याने आपल्या लांब आणि तीक्ष्ण भाल्याने कोणाचे एखादे पर्वत शिखरासारखे शिर छाटून टाकले. त्याचप्रमाणे कोणाचे शिळेसारखी रुंद आणि अभेद्य छाती त्या बलिष्ठाने त्वेषाने फोडून टाकली. त्याने कोणाचा घोडा भाल्याच्या पात्याने भोसकून हत्तीच्या गंडस्थळासारखा त्याचा उंच खांदा एकदम खाली पाडला. कोणाचे पाय तर कोणाची कंबर आणि कोणाचा कंठ त्या खंडोजीने कापून काढले. एकसारखे चाल करून भाल्याने शत्रूंना सभोवती पाडणारा तो पाटील एकटा असूनही अनेक आहे असे भासले.
हल्ला करणाऱ्या शत्रू समूहाच्या शेकडो तीक्ष्ण शस्त्रांचे प्रहार होऊन ज्याचे कवच भग्न झाले होते अशा त्या पाटीलाने शत्रुरूपी हत्ती परतविले. शत्रूंनी सोडलेल्या बाणांनी जखमी झालेला आणि रक्ताने भिजलेला तो मंगळाप्रमाणे शोभू लागला. लढणाऱ्या त्या पाटीलाचे अद्भुत कौशल्य पाहून बाजीराव घोरपडे प्रभृती योद्धे गर्जना करू लागले आणि दंड थोपटू लागले. शत्रूचा गर्व हरण करणाऱ्या मानाजीने आपल्या भाल्याने त्याचा भाला मोडून टाकला असता त्याने एक तीक्ष्ण तरवार हातात घेतली. तेव्हा युद्धकुशल अशा त्या खड्गधारी खंडोजी पाटीलाला पाहून महाबाहू बाजीराव घोरपडेने स्मित करून युद्धाला आवाहन केले. तेव्हा खंडोजी पाटीलाने यमदंडाप्रमाणे भयंकर अशा तरवारीने बाजीराव घोरपडेच्या छातीवर वार केला. विशाल छातीवर केलेल्या त्या जोराच्या प्रहारामुळे महाबाहू बाजीराव घोरपडेला मूर्छा आली असता अंबाजीने भयंकर परिघ, मानाजीने मुदगल, मालोजीने अग्नीच्या ज्वालेसारखी काळे शक्ती, बाळाजीने अप्रतिम भाला, जसवंताने बाण आणि खंडोजीने खड्ग अशी शस्त्रे त्या खंडोजी पाटीलाच्या अंगावर फेकली. चहोबाजूंनी योद्ध्यांनी फेकलेली सर्व शस्त्रे अंगावर येऊन पडू लागली. त्यांपैकी काहींचे 2 तुकडे, काहींचे 3-3 तर काहींचे 5-5 तसेच काहींचे 9-9, 10-10 तुकडे केले. बाजीरावने क्षणभर मूर्छा आणि क्षणभर अत्यंत विलक्षण स्थिती स्वतः अनुभवली आणि पुन्हा तो पाटीलाशी लढू लागला. जिचा आकार शत्रूंना भयंकर होता अशी प्रचंड गदा बाजीरावाने आपल्या कौशल्याने पाटीलाच्या अंगावर हाणली. 52 ते 56 कार्तिक स्वामीच्या तीक्ष्ण शक्तीने क्रौंच पर्वत जसा पडला तसा बाजीरावाच्या गदेने भिन्न होऊन तो उत्कृष्ट योद्धा खंडोजी पाटील स्वर्गवासी झाला. तेव्हा मार खाणाऱ्या शत्रू सैन्याकडून स्वतःचे सैन्य अतिविभोळ झाले असता शिरस्त्राण घट्ट बांधलेले, पटक्याचा शेमला सोडलेला, ढाल घेतलेली, चिलखत घातलेले, धिप्पाड, उत्कृष्ट धनुर्धर, भाला फेकण्यात आणि पट्टा खेळण्यात निष्णात असे युद्धकुशल महाबाहू शहाजी महाराज जसा मेघांवर मेघ आरोढ होतो तसे एका मोठ्या घोड्यावर स्वार होऊन बाजीराव घोरपडेला ठार करण्याच्या इच्छेने एकदम त्याच्यावर चालून गेले. 10ही दिशा जिंकणारा गवळ्यांचा राजा दसोजी, धनुष्यबाण धारण करणारा योगाजी भांडूकर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, बंधू त्र्यंबकराज आणि गर्विष्ठ दत्तराज यांनी व दुसऱ्याही शेकडो सरदारांनी व पुष्कळपृष्ठ रक्षकांनी चहोबाजूंनी शहाजी राजाचे रक्षण केले. ओढलेल्या धनुष्याच्या टणक्काराने आकाश दुमदुमून दणावून सोडणारा, सिंहासारखी मान आणि बैलासारखे खांदे असलेला, त्र्यंबकराज आणि दत्तराज या बंधूंनी वेष्टितलेला, देवांनी जसा इंद्र तसा स्वतःच्या सैनिकांनी रक्षितलेला, प्रतिकूल वाऱ्याच्या माऱ्यामुळे हटविलेला असा शूर व महाबलाढ्य शहाजी राजा बाजीराव प्रभृती सरदारांनी पाहिल्या. शस्त्रे उगारलेल्या शत्रूला आपल्या सभोवती पाहून शहाजी राजाने सिंहाप्रमाणे गर्जना करून पृथ्वी आणि आकाश दणावून सोडले. शहाजीच्या त्या गर्जनेने दिशा भरून दुमदुमून गेल्या आणि समुद्रातूनही त्याचा प्रतिध्वनी निघून तो एकदम क्षुब्ध झाला. मस्त हत्तीचे ओरडणे जसे मस्त हत्ती सहन होत नाही त्याप्रमाणेच बाजराज घोरपड्यास शहाजी राजांची गर्जना सहन झाली नाही. तेव्हा विजेच्या भयंकर कडकडाटाप्रमाणे गर्जना करून जवळ येऊन आपली नावे पुकारून लखलखीत व सुंदर ढाल धारण केलेले, कवच घातलेले, युद्धकुशल अशा घोरपडे सरदारांनी मेघ जसे चंद्रास वेष्टितात त्याप्रमाणे पूर्णपणे पक्का गराडा दिला, घेरले. तेव्हा त्र्यंबकराज व दत्तराज, दस्साजी व कार्तिक स्वामीप्रमाणे तेजस्वी महाबाहू मेघाजी, योगाजी व गुंजावटकरादी दुसऱ्याही वीरांनी शहाजी राजाचे रक्षण करण्याच्या इच्छेने शत्रूकडील योद्ध्यांवर हल्ला केला. त्यासमयी धनुर्धारी त्र्यंबकराजाबरोबर मानाजी, दुष्टास जिंकणाऱ्या दत्तराजाबरोबर खंडोजी, शत्रुवीरांस जिंकणाऱ्या योगाजीबरोबर मालोजी, त्याचप्रमाणे इंद्रजित तुल्य मेघाजीबरोबर अंबाजी आणि शहाजी राजाबरोबर पराक्रमी बाजराज आणि दुसऱ्या पुष्कळ दीर्घबाहू वीरांबरोबर दुसरे पुष्कळ वीर लढू लागले. एकमेकांस जिंकू इच्छणारे ते मदोन्मत्त महावीर धनुष्याचा टणकार करून रणभूमीवर वडवाघोळांप्रमाणे नाचू लागले. पायदळांशी पायदळ, घोडेस्वारांशी घोडेस्वार, हत्तीस्वारांशी हत्तीस्वार असे पुष्कळ योद्धे विजयेच्छेने परस्परांशी भिडले. शक्तींशी शक्तीवर, गाढमुष्टीचे गाढमुष्टीवर, परिघाचे भयंकर परिघांवर, मुदगलांचे मुदगलांवर, पट्ट्यांचे पट्ट्यावर, तोमरांचे तीव्र तोमरांवर, गदांचे गदांवर, हजारो चक्रांचे चक्रांवर, बाणांचे तीक्ष्ण बाणांवर, कट्यारींचे कट्यारींवर, भाल्यांचे भाल्यांवर असे त्यासमयी पुष्कळ प्रहार होऊ लागले.
शिरस्त्राणांसह शिरे, कवचांसह धडे, चामड्याच्या हातमोज्यांसह हात, केयुरासह भुज, पताकेसह ध्वज, बाणासह धनुष्य, स्वारासह घोडा, माहुतासह हत्ती अशी दोन्ही पक्षांकडील पुष्कळ माणसे शत्रूंनी फेकलेल्या शस्त्रांनी तुटून त्यासमयी भूमीवर पडली. धनुष्य ओढणारे हातात अंगठ्या असलेले रुंड्या खाद्यांचे कबंध इतस्ततः एकमेकांवर धावू लागले. ज्याचे शिर आणि जो अवयव तोडून ज्याने खाली पाडला त्याचा तो अवयव तत्क्षणी उडून त्याच्यावर तोडणाऱ्यावर धावून गेला. तीक्ष्ण बाणांनी छिन्नभिन्न झालेल्या चंड्याच्या, हत्तीच्या आणि माणसांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताचे खोल तळे बनले. मज्जा, मांस, चरबी व मेद यांचा भूमीवर चिखल झाला. नाचणाऱ्या हडळीसह डाकिनी कुळास मोठा हर्ष झाला. निरनिराळ्या सेनापतींच्या करट्यांची कुंडले धारण करणाऱ्या भैरव मंडळास भैरवींसह अतिशय मत्त झाले. सूर्यमंडळ भेदून गेलेल्या वीरांच्या मुंडक्यांची माला धारण करणाऱ्या शंकरास भूतगणासह अत्यंत आनंद झाला. खंडोजी राजाने दत्तराजाचे हात तोडले. अहो, त्र्यंबक राजासुद्धा मानाजी राजाने जिंकले. त्याचप्रमाणे आबाजीने केलेल्या प्रहारांनी भयभीत झालेला मेघाजी मागे हटला. दस्साजीने सुद्धा पळ काढला. अगस्त्य मुनींनी प्यायलेल्या समुद्राप्रमाणे इतरही आपले सैन्य भयाकुल होऊन नष्ट झाले. त्याचप्रमाणे मालोजीच्या बाणांनी भांडकर त्रस्त झाला. अशी स्थिती पाहून शहाजी राजाने बाजराज घोरपड्यावर आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला. परंतु पराक्रमी बाजराज त्या अत्यंत तीक्ष्ण आणि वेगवान बाणांच्या वर्षावांनी छिन्नभिन्न झाला असताही मूर्छित झाला नाही. नंतर त्यासमयी चकाकणारे कवच घातलेल्या शहाजी राजास पाहून त्याच्या छातीवर बाजराजाने आपल्या भाल्याने प्रहार केला. युद्धविद्येत कुशल आणि वज्राला सुद्धा ज्याचे शरीर अभेद्य वाटे असा तो शहाजी राजा त्या भाल्याच्या प्रहाराने व्यथित झाला नाही. तेव्हा शर, शक्ती, गदा, खंडग, भाले इत्यादी आयुधे धारण करणाऱ्या, क्रोधाने खवळलेल्या व आपला पराक्रम दाखवणाऱ्या आणि बाजराजाचे रक्षण करणाऱ्या मानाजी प्रभृती योद्ध्यांनी पराक्रमी शहाजी राजास वेढले. तेथे प्रलयाग्नीच्या ज्वाळांप्रमाणे प्रखर अशा बाणांनी त्या सर्वांस प्रतापी अशा शहाजी राजाने त्रस्त करून सोडले. त्यावेळी शहाजी राजाने आपल्या बाणांनी ज्यांचे तुकडे तुकडे केले आहेत, ज्यांचे बाहू तुटून पडले आहेत, जे अंगातून वाहणाऱ्या रक्ताने तांबडे लाल झाले आहेत, असे शेकडो सैनिक प्रचंड वाऱ्याच्या तडाख्याने नुकतेच फुललेले पळसाचे वृक्ष उन्मळून पडावेत त्याप्रमाणे बाजराजा समक्ष पडले. धावणाऱ्या घोड्यावर बसलेल्या शहाजीराजा जेथे जेथे चालून गेला तेथे तेथे घाबरलेल्या हजारो शत्रुवीरांचे वज्रप्रहाराने विदीर्ण झालेल्या पर्वताप्रमाणे दशधा, शतधा व सहस्त्रधा तुकडे झाले. मग कोणी शहाजीराजाचा नोकर, कोणी त्याचा मित्र, कोणी त्याचे अप्रतिम कवच, कोणी चंद्रयुक्त ढाल, कोणी घोरपड्याने त्याचा बाणांचा भाता आणि धनुष्य, कोणी त्याचा उंच ध्वज असे तोडली. झटकन घोड्यावरून उडी मारून गरुडांप्रमाणे झडप घालणाऱ्या, बाणांनी विद्ध अशा शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने लाल झालेल्या, फार लढल्यामुळे झालेल्या परिश्रमाने मूर्छा आलेल्या महाबाहू शहाजी महाराजांनी भूमीस आलिंगन दिले असता, म्हणजे भूमीवर पडले असता, शत्रुमंडळ गर्जना करू लागले आणि दंड थोपटू लागले. आणि इकडे भोसल्यांच्या सैन्यात मोठा हाहाकार उडाला. तेथे धर्मराजाप्रमाणे शोभणारा, धर्मानिष्ठ, धैर्यवान, लोकांचे जणू काय सर्वस्व, सर्वांचाच आधार, दुर्दैवाने आकाशातून पडलेल्या तेजस्वी सूर्याप्रमाणे मूर्छा येऊन भूमीवर पडलेल्या अशा त्या शहाजी महाराजांचे बलाढ्य बालाजीने वेगाने घोड्यावरून उडी मारून बंधुभाव दाखवून आपल्या ढालीने रक्षण केले. तेव्हा गारुडी जसा फुसफुसणाऱ्या नागास पकडतो तसे निश्वास टाकणाऱ्या महाबाहू शहाजी राजास बाजराजाने स्वतः कैद केले. मग ज्याला मूर्छा आली आहे, ज्याचे तोंड सुकले आहे, ज्याचे रोळे मिटले आहेत, ज्याला कपटपटू दुष्ट मुस्तफा खानाने फसवले आहे, अशा शहाजी महाराजांना पकडून आणून पिंजऱ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे हत्तीवर घालून शत्रू घेऊन चाललेले पाहून लोक अतिशय आक्रोश करू लागले. ज्या मुस्तफा खानाने आपल्या कपटरूपी पटाने शहाजी राजास झाकून टाकले, तो शहाजी सर्व काही जाणणारा असूनही त्यास तो कावा समजला नाही असे आम्हास वाटते. स्वामीकार्य इच्छुक मुस्तफा खानाने शहाजीस विश्वास पटावा म्हणून आपला मुलगा आतश खानाची शपथ घेतली आणि आपले कुराण उल्लंघले. म्हणून तेव्हा त्या यवनाची जनता सर्वत्र निंदा करू लागली. परंतु तो स्वामीकार्य इच्छुक मात्र कृतार्थ झाला. होगीर नाही, घोडा नाही, हत्ती नाही, उंट नाही, अयुध्य नाही, योद्धाही नाही, शस्त्र नाही, शस्त्रधारीही नाही, वाद्य नाही, वाजिंत्रीही नाही, पलंग नाही, छतही नाही, पताका नाही, ध्वजही नाही, विक्रीची वस्तू नाही, विकणाराही नाही, सरपण नाही, मेरवाही नाही, कनात नाही, तंबूदही नाही, अशी क्षणात शहाजी राजाच्या शिबिराची अवस्था झाली.
प्रलयाकाळच्या अग्नीप्रमाणे प्रखर आणि यमाप्रमाणे क्रूर अशा त्या मुस्तफा खान प्रभृती सरदारांनी इंद्राप्रमाणे पराक्रमी अशा त्या अभिमानी शहाजी राजास युद्धात पक्के कैद केले आहे असे आपल्या दूतांकडून ऐकून महमूद आदिलशहास आनंद झाला.